नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्ही आपल्या ह्या ॲग्रोन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं, लाईक केलं, शेअर केलं आणि एक चांगल्या प्रकारची साथ दिली, याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे। पण मित्रांनो, जिथं आता ॲग्रोन मराठीचं जे काही चिन्ह आहे त्याच्यावरती सबस्क्राईब करून जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर निश्चितपणे चांगले नवनवीन आणि शक्यतो ज्या पद्धतीने बी तुमचे पैसे वाचवता येतील, मार्गदर्शन करता येईल त्या पद्धतीचे व्हिडिओ तुमच्या खिशात असणार आहे आणि म्हणूनसाठी त्या चिन्हावर सबस्क्राईब करून आपल्या खिशात ठेवणं खूप महत्त्वाचं। मित्र, आजचा विषय किरकोळ आहे, पण जी नवनवीन पिढी आता शेती करण्यासाठी येणार आहे, बरेचसे अनुभव नसणार आहे आणि जर या माध्यमातून त्यांना ते अनुभव जर प्राप्त झाले तर निश्चितपणे त्यांचे 2-5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये निश्चितपणे पैसे वाचणार। आता मी फिटिंग करीत होतो म्हणून मला ही संकल्पना सुचली किंवा जे नवनवीन शेतकरी आपल्याकडे भंगारामध्ये असं काहीतरी PVC मटेरियल पडलेलं राहतं की ज्याचे जॉईंट विंड, FTM म्हणा, MTM म्हणा, कॉक म्हणा, पण ते सोल्युशननी चिटकवलेले राहते आणि ते आपल्याला तसेच पडून राहतात आणि ज्यावेळेस गरज पडते त्यावेळेस आपण मार्केटमधून नवीन आणून वापरतो। तर याचा पुनर्वापर कसा करता येईल संकल्पना सुचली आणि म्हणूनसाठी मी तुम्हाला आता ही पुनर्वापरात कसं घेता येईल, जे फेकून दिलेलं फिटिंग आहे ते कसं घेता येईल या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवून राहिलो। तर मित्र, आता हा 2 इंच पाईप आहे, तुम्ही या टेक्निकनी 2 इंच, 2.5 इंच, 3 इंच, 3.5 इंच, 4 इंच, 5-6 इंचापर्यंत फिटिंग फेकून दिलेला असेल तो वापरात आणू शकता आणि त्याच उद्देशाने मी हा प्रोजेक्ट तुम्हाला दाखवून राहिलो। तर मित्रो, हे बघा हा पाईप आहे, याच्यात ह्या बाई पहिलं आहे ना, पहिला पाईप होता, आता सगळंच दाखवलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, मी आधी कापून घेतलं आहे त्याला। ह्या बाई वेक्सपान, ह्या बाई एक स्क्रूड्रायव्हर आणि ह्या बाई एक पक्कड। आता हे नेमकं काय काम करतं आपण थोड्या वेळात पाहणारच। आता ह्या बाई याच्यात पाईप आहे पहिला जुना शॅकेटमध्ये टाकलेला आणि आता हे शॅकेट आपल्याला फिटिंगसाठी वापरात आणायचं आहे आणि म्हणूनसाठी मी त्या अनुषंगाने हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून राहिलो। आता हे शॅकेट मी पण वापरणार आहे। मित्र, काय करायचं, याला जे पाईप एक शॅकेटमध्ये राहिलं राहते ते बरोबर ह्या शॅकेटाच्या कडेच्या सरफेसनी कापून घ्यायचं। आता हे कापल्यानंतर याच्या आतमध्ये एक पाईप आहे, तर याला काय करायचं, जो आतमध्ये पाईप आहे त्याला साधारणपणे आडवं आहे ना कापायचं, ह्या वेक्सने आहे ना आडवं कापायचं। ह्या बघा मी तुम्हाला दाखवतो, आता हे असं आडवं कापायचं आहे बघा, हे बघा मी दाखवतो तुम्हाला, हे असं त्या बांगडी जी बांगडी आतमध्ये आहे त्याच्यावरती हे आडवं वेक्सपाननी कापायचं आहे। आता आडवं वेक्सपाननी कापल्यानंतर ह्या बघा इथं ही अशी चिर तयार झाली। आता हे कापलंय बघा, मी इकडून कापलंय आणि ह्या बघा हे इकडूनही कापलंय, बरोबर। आता हे झाल्यानंतर काय करायचं, हे शॅकेट दोन्ही पायात ठेवायचं। आता मी ह्या बेंचवर बसेल पण तरी मी करतोय। ह्या बघा हे स्क्रूड्रायव्हर आणि पक्कड। मित्र, फक्त पैसे वाचवायचा कार्यक्रम आहे, बाकी दुसरं काही नाही। व्हिडिओ जरी किरकोळ असेल तर हरकत नाही, पण याच्यातून शिकता येणार आहे तुम्हाला आणि 5-6 इंचापर्यंत फिटिंग तुम्ही या पद्धतीने काढणार आहे। आता या बघा स्क्रूड्रायव्हर ही पक्कड आहे, आता जिथं मी काप घेतलेला आहे आतमध्ये ते आता बघा मी काढून राहिलो, आता काढून राहिलो मित्र, तर तुम्हाला दाखवतो। ह्या बघा हे दिसतंय का, ह्या बघा हे स्क्रूड्रायव्हरने आता हे फाटलंय, बरोबर। आता हे फाटल्यानंतर हे स्क्रूड्रायव्हर याच्यात आहे ना असा गोल भिंगवायचा मित्र। ह्या बा दिसत असेल तुम्हाला, ह्या बा मी काढू राहील त्याला आता आणि ते निघणार पण आहे। आता ह्या बा बरोबर मित्र, आता ह्या बा हे काय केलं आपण, याच्या आतमध्ये पाईप होता त्याला फक्त काप मारला। काप का मारला तर स्क्रूड्रायव्हरने ठोकल्यानंतर तर काप तसंच पुढं फाटत चालला पाहिजे, ती निघालं पाहिजे। ह्या बा आता ही बांगडी निघाली, आता ह्या बा ही बांगडी या शॅकेटमधून निघाली। आता ह्या बा मी तुम्हाला दाखवतो, ही बांगडी ह्या बा ही इथं अशा पद्धतीने कापली होती आतमध्ये आणि त्याला ठोकून काढल्यानंतर अशा पद्धतीने निघाली। आता दुसरं तोंड त्याच पद्धतीने काढायचं मित्र। ह्या बा असं ठेवलं का एकदम सोपी पद्धत आहे, पण आज हे मार्केटमध्ये आणायला गेलं असतं तर 15 ते 20 रुपये 25 रुपयापर्यंतची किंमत लागली असती। आता आपल्याकडे लय मोठमोठं फिटिंग राहतं आणि आपण काय करतो तसंच ठेवून देतो आणि त्याचा आपण कुठं वापरच करीत नाही। आता मित्र, ह्या बघा हे सुद्धा आहे ना, ह्या बघा ही इकडचं सुद्धा तोंड मी काढलंय। आता बघा हे स्क्रूड्रायव्हर असं फिरीत नेलं का, ह्या बाई असं फिरीत नेलं का हे शॅकेट मोकळं होणार आहे। ह्या बघा हे आता चिटकलेलं आहे पण तरी मी मोकळं करतोच आहे त्याला।
ह्या बा आता ह्या बा हे मोकळं झालं आणि हे याच्यातून निघालं. आणि बघा आपल्याला आता आहे ना जसं शॅकेट वापरायचं होतं ह्या बा एकदम ओके शॅकेट इथं आपल्याला मिळालं आहे. आता मार्केटमध्ये कायला आणायचं मकर आता झालं आहे ना आपलं. तर व्हिडिओ किरकोळ आहे पण नवीन जी मंडळी येणार आहे तर बा आपले पैसे या शेतीच्या माध्यमातून कसे वाचवता येणार आहे हाच खरा आपला नफा असणार आहे. मित्र व्हिडिओ जरी छोटा असला तर कामाचा आहे. बघा ह्या 2 बांगड्या आता हे याच्यात होतं दुसरं शॅकेट वापरता आलं नसतं कसं काय ना आता वापरता आलं. तर मित्र सोपं टेक्निक राहतं फक्त शिकावं लागतं. बरेच लोक म्हणते तुम्हाला शेती नाही काही नाही तुम्ही नेमकं काय करता पण कसं करता आम्हाला कळत नाही. पण मुद्दा आहे मित्र कोण काय बोलतं याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपली कला काय आहे ना तुम्हाला दाखवायची आणि तुम्हाला त्याच्यातून 2 रुपये कसे मिळतील याचा विचार करायचा. ॲग्रोन मराठीचा हा उद्देशच आहे का शेतकरी बांधव सधन व्हावा त्याचा पैसा वाचावा त्याला बरीचशी माहिती शाश्वतपणे जेवढी देता येईल तेवढी द्यावा. आता ठीक आहे मला पण एवढं माहिती असतं तर काय आला पण चला जितकी आहे तितकी मी तुमच्यापर्यंत पोहोचू राहिलो. ज्या टेक्निक मला अवगत येते ते मी तुम्हाला सांगू राहिलो. आता गंमत अशी मित्र मी मस्त आडू सांगू राहिलो पण विश्वास कितपत ठेवायचा हा तुमचा भाग आहे. आणि म्हणूनसाठी मित्र जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे ॲग्रोन मराठीला आहे ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बहुतांश मित्रांपर्यंत हे का पाठवा ते फायद्याच्या गोष्टी आहेत. ठीक आहे 2-5 रुपयाचे असतील 5-50 रुपयाचे असतील पण फायद्याचेच आहे निश्चितपणे फायद्याचे आहेत तोट्याचे अजिबात नाही. आणि या चॅनलद्वारे तोटा कधीच मनाचा होणार. मित्र परत एकदा सांगतो जर आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा. राम राम मित्र.